नमस्कार, मी महेश गोडगे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती, केंद्रानगर, तालुका मोहोळ. निपुण महाराष्ट्र या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणित विषयाची कशी तयारी करून घ्यायची याविषयी मार्गदर्शन करत आहे. गणित विषयामध्ये अंकज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. 1 ते 100 अंकज्ञान ज्या विद्यार्थ्यांना झालेलं आहे ते विद्यार्थी गणित विषयात कधीच मागे राहत नाही. परंतु काय होतं, काही विद्यार्थी अंकज्ञान पटकन आत्मसात करतात, परंतु काही विद्यार्थी अंकज्ञानामध्ये मागे राहिलेले असतात. त्या मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे याविषयी मी सांगत आहे. 1 ते 10 या अंकांची ओळख झाल्यानंतर जे पुढील अंक आहेत, 11 पासून 99 किंवा 100 पर्यंतचे जे अंक आहेत, त्या अंकाची तयारी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर दशक संख्यांची ओळख करून देणं गरजेचं आहे. दशक संख्या म्हणजे 10, 20, 30 असं 100 पर्यंत विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे आणि ते त्यांना पाठही झालं पाहिजे. त्यासाठी काही कृतीयुक्त खेळ मी घेतो. कोणता खेळ आहे ते आपण पाहूया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. दशक संख्यांची ओळख झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जे पुढील अंक शिकवायचेत ना, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना त्या अंकांबद्दल येणारे शब्द असतील किंवा त्या अंकांसाठी येणारी जी अक्षरं असतील ते माहीत होणं खूप गरजेचं आहे. इंग्रजी भाषेमध्ये एका अंकाला एकच शब्द आहे, परंतु मराठी भाषेमध्ये ज्या वेळेस आपण 1 ते 100 अंक वाचतो त्यावेळेस बऱ्याच वेळा लक्षात येतं की वेगवेगळी अक्षरं वेगवेगळ्या अंकांसाठी नेहमी येत राहतात. उदाहरण द्यायचं झालं तर 2 ह्या अंकासाठी कधी बे वापरलं जातं, कधी बा वापरलं जातं. त्याचबरोबर 3 साठी कधी 3, ते किंवा त्रिक. हे जे वेगवेगळे शब्द येतात, म्हणजे आपल्या संख्यांसाठी जे वेगवेगळे शब्द येतात ते शब्द नेमके कोणते आहेत, या शब्दांचे वारंवार उच्चार करून मुलांना हे शब्द ह्या अंकांसाठी येतात हे समजावणं खूप गरजेचं आहे. चला मी तुम्हाला फळ्यावरती समजावून देतो की 1 ते 10 अंकांसाठी वेगवेगळी कोणती अक्षरे किंवा कोणते शब्द येतात ते. विद्यार्थ्यांना दशक संख्येची ओळख झाल्यानंतर फळ्यावर मी काही शब्द किंवा अक्षरं लिहिलेली आहेत, यांची वारंवार ओळख करून देणं किंवा यांचे वारंवार उच्चार करून घेणं खूप गरजेचं आहे. जे विद्यार्थी संख्या ज्ञानामध्ये कमी आहेत त्यांच्यासाठी ह्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. हेच त्यांच्याकडनं वारंवार वधवून घेतल्यानंतर म्हणजे ह्या शब्दांचे अर्थ त्यांना समजल्यानंतर 1 ते 100 हे संख्या ज्ञान होणं खूप सोपं होऊन जातं. कोणते असे शब्द आहेत किंवा कोणती अशी अक्षर आहेत ते आपण या व्हिडिओत पाहूया. एक या अंकासाठी वेगवेगळे येणारे शब्द काय आहेत बघा. अक, एके, एका आणि एक्या. जिथं जिथं हे शब्द येतील, अक म्हणजे 11 मध्ये येतं, एके हे 41 यामध्ये येतंय किंवा 21, 31 त्यामध्ये एक आलेलंच आहे. 51 मध्ये एका येतंय, परत 61 मध्ये एकच येतंय, 71 मध्ये परत एक आलं, 81, 91 असे हे जिथं जिथं एक येतंय तिथं कोणता अंक असणार आहे, त्या संख्येत 1 हा अंक असणार आहे. तुम्ही बेचे पाढे म्हणता. बे म्हणजेच काय आहे, 2 आहे. म्हणजेच बघा 2 साठी काय अक्षर आलेत बघा. बा आलंय 22 मध्ये, ब आलंय 32 मध्ये, 42 मध्ये बे आलंय आणि परत 82, 92, 72 मध्ये परत बा आलंय. म्हणजे जिथं जिथं ब येतंय त्या संख्येत काय असणार आहे, 2. कळलं सगळ्यांना. जिथं जिथं ब आलंय म्हणजे मी तुम्हाला एखादा अंक सांगितलं, समजा सांगितलं तुम्हाला 72 ल्या बा आलाय शब्द, म्हणजे ह्या 72 मध्ये एक अंक तर तुम्हाला माहित झाला. कोणता अंक आहे, ह्यात 100% 2 तरी आहे. दुसरा अंक कुठला आहे तो आपण पुढे जाऊन पाहूया. नंतर पुढचा अंक आहे 3. 3 साठी कोणती कोणती अक्षर येतात, ते येतं. 13 मध्ये असतं ते, नंतर 23 मध्ये पण तेच असतं, 33 मध्ये पण तेच असतं, 43, 53 इथं 3 आहे, 63 मध्ये पण 3 आहे आणि तिथून पुढे 73, 83, 93 त्र आले. उच्चार बघा सगळीकडे त त त त झालाय. काय उच्चार झालाय, त म्हणजे 3 समजून जायचं. जिथं जिथं त चा उच्चार येतोय तिथं त्या संख्येत काय लपलेला आहे, 3 लपलेला आहे. काय लपलेला आहे, 3. 4 च्या पुढे बघा 4 आहे, चौ आहे, 14तलं चौ आहे, नंतर 24 मधलं चो आहे, 44 मधलं चौवे आहे आणि 44, 54 मध्ये परत चोच येतं,
64 मध्ये चौ येतं आणि 74, 84, 94. म्हणजे जिथं जिथं च आलंय, जिथं जिथं ज्या ज्या संख्येमध्ये च चा उच्चार आलाय, च अक्षर आलंय, तिथला एक अंक माहित झाला. काय असणार आहे तिथं? 4. काय असणार आहे दीपू? 4. तिथं 4 असणारच आहे. नंतर पुढे जाऊया 5 कडे. 5 हा जो शब्द आहे, सुरुवात कशाने आहे? पण आहे का नाही? आणि इथले सगळेच सुरुवात कशाने आहेत बघा, पणच आहेत. शेवटचे दोन फक्त, शेवटचा हा एक वेगळा आहे फक्त, तो सांगतो मी. 15 आहे, 35 मधलं प आहे, 45, 55, 65, 75, परत 85, 95, इथं 5 येतंय. हे वन्न आणि पन्न, हे वन्न कुठे येते माहित आहे का? 51, 52. मग हे वन्न म्हणजेच काय आहे? 5 आहे. लक्षात ठेवायचं, वन्न म्हणजेच काय आहे? म्हणजे ह्यात 5 हा अंक एक लपलेला आहे. 5 हा अंक लपलेला आहे. पन्न मध्ये पण काय असणार आहे? 5च आहे. पन्न मध्ये पण काय आहे? 5च लपलेला आहे. नंतर जाऊया आपण 6 कडे. 6 ला काय काय येतंय बघा. पहिला आहे 6, त्याच्यानंतर आहे सो. काय आहे? सो आहे. त्याच्यानंतर 26 मधलं 26 आहे, 36 मधलं छ आहे, 46, 66, 76, 86, 96 आणि 66. जिथं जिथं 66 उच्चार येतो, 61, 62, 63, 64, 66 म्हणलं की त्यात काय लपलेला आहे? 6 लपलेला. काय लपलेला आहे? 6 लपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण 7 कडे. 7 उच्चार बघा, 7. आता जिथं जिथं सद असं येतंय, तिथं काय लपलेलं आहे? 7 लपलेलं आहे. त्या संख्येमध्ये काय आहे? 7 आहेच. सत आहे, सत्ता आहे, सद आहे, सत्ते, सदू, 77 आणि शेवटचा एक शब्द लिहिलाय मी, 70. तुम्हाला 70 माहितीये? 70 लाच यमक जुळणारा शब्द कुठला आहे? 70. फक्त स काढले आणि ह टाकलंय, 70 झालं. म्हणजे 70 मध्ये सुद्धा 7च लपलेला आहे. 71, 72, 73, जी 71 ची ओळ आहे तिथं सगळीकडे 70 म्हणले. 70 झालं की कोण येतंय शेवटी? 70 येतंय. आणि 70 म्हणजेच काय? 7. लक्षात ठेवायचं. नंतर 8 कडे जाऊया. 8 साठी वेगवेगळे काय शब्द आलेत बघा. 8 आहे, 8 आहे, 8, अड हा एक वेगळा येते 38 मध्ये. नंतर 8, 68 मध्ये पण एक ड आले, 68. परत 78, 88, 98. म्हणजे जिथं जिथं 8 आले त्याच्यावरून ओळखायचं हे 8 आहे. ह्या संख्येत काय आहे? 8 आहेच. किंवा अडू आणि अड दोन ठिकाणी येतंय, त्यावेळेला पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की ह्या संख्येमध्ये काय लपलेला आहे? 8 लपलेला आहे. 9चं एकदम सोपं आहे. 9 झालं की नंतर पुढच्या ज्या 9 असलेल्या संख्या आहेत 100 पर्यंतच्या, त्याच्यात फक्त एको हा एक शब्द येतो. 19, 29, 39 याप्रमाणे 79 पर्यंत. आणि शेवटची संख्या आहे 100च्या अगोदरची, तिथं मात्र एको येत नाही. 100 म्हणायचं नसतं, तिथं आहे 99. त्याला काय म्हणतोय आपण? 99. मग 9व्या उच्चार झाला की त्याच्यावर तुमच्या लक्षात येतं की हे काय आहे? 9 आहे. ह्याच्यात आलं लक्षात? त्याच्यासाठी हे येणं खूप गरजेचं आहे. हे माहित होणं खूप गरजेचं आहे. सोपं आहे. वारंवार म्हटल्यानं किंवा ऐकल्यानं हे सगळं आपल्याला समजून जातं. आता विद्यार्थ्यांची ह्याची तयारी करून घेत असताना एका ओळीची तयारी करून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ 21 ची जर ओळ आपण सुरू केली तर फक्त दिवसभरात 21च्या ओळीतले अंक आलटून पालटून अंक देणं, अंकांचं वाचन घेणं, ते अंकांचं श्रुतलेखन घेणं, या पद्धतीनं मुलांचा जर सराव करून घेतला तर मुलांना 1 ते 100 हे संख्या ज्ञान होणं खूप सोपं होऊन जाईल. माझ्या वर्गात देखील काही विद्यार्थी असे होते की ज्यांना संख्या ज्ञान येत नव्हतं. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या समजत नव्हत्या. त्यांना आता त्या समजायला लागलेल्या आहेत. व्यवस्थित काही विद्यार्थी लिहितात. स्वरांजली आहे इकडं. बाळा तुला 1 ते 100 अंक येत होते का तिसरीत? आता तू कितवीत जातेय? चौथीत जातेय ना. बघू तुला एक संख्या सांगतो मी. तुला संख्या लिहायची आहे 36.
36 ऐकल्यानंतर तुला काय वाटतं? छ म्हणजे काय ग? आणि पुढं काय आहे? 36 काय आहे पुढं? लिहून दाखव संख्या. व्हेरी गुड. लिहिली का बघा तिनं संख्या? टाळ्या वाजवा जरा सरांनी. भक्ती येतो. भक्ती ही देखील विद्यार्थिनी अशी होती की हिला संख्या ज्ञान थोडं कमी होतं. बघूया ती लिहिती का. तुला अंक लिहायचा आहे 47. थांब जरा, काय लिहायचं आहे तुला? काय काय कळलं ह्यात? काय काय असेल बरं? कोणते अंक असतील? सत्य म्हणजे काय आहे? अजून दुसरं काय अंक असणार आहे? 4. लिहून दाखव, लिहून दाखव. पलीकडे सर. बरोबर लिहिलंय का बघा तिनं? टाळ्या वाजव बसू. आधी ती तू इकडे ये. तुला एक संख्या सांगतोय मी. तुझ्यासाठी संख्या आहे बघ 84. इकडे बघ माझ्याकडे. 84 म्हणल्यानंतर तुला काय कळलं? आणि पुढं काय आहे? लिहून दाखव बरं. लिहिली का बघा तिनं बरोबर? टाळ्या वाजवा तिच्यासाठी. छान आली. असा सराव घेतला तरच विद्यार्थ्यांचं संख्या ज्ञान पक्क होतं. धन्यवाद. 1 ते 100 अंक सामूहिकरित्या म्हणून घेण्यासाठी काही खेळ पण मी घेतो. उड्या मारण्याच्या खेळातून मुलांचं मनोरंजनही होतं आणि संख्या देखील मोजल्या जातात. पाहूया कसे विद्यार्थी उड्या मारतात आणि संख्या मोजतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12च. चला पुढं कोण मारतं एवढ्या? मार. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 छान. 36 37 38 39 40 41 42 किती मारल्या? 50. छान छान. गणित पेटीमध्ये खूप छान साहित्य आपल्याला मिळालेलं आहे. या साहित्याचा वापर करून देखील आपल्याला संख्या ज्ञान वाढवता येतं. असाच एक मनोरंजक खेळ आहे, तो आपण पाहूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिवळा टिपका जो आहे, हा पिवळा टिपका म्हणजे काय आहे? बरोबर 1 आहे असं समजूया. आणि जो हिरवा टिपका आहे तो काय आहे? 100. तर आता मी काही अंक सांगेन, ते तुम्हाला ओळखायचेत आणि त्या साहित्यामध्ये तो एक मणी तुम्हाला बसवायचा आहे. ओके. सोहम, तुझ्यासाठी आहे अंक 20. बघूया सोहम काय करतोय. बरोबर बसवले का रे? छान. सोहमला टाळ्या वाजवा रे. शिवतेज, तुला करायचं आहे, ओळखायचं आहे 33 कुठं असेल तिथं. बरोबर ओळखले का पहा शिवतेजने. टाळ्या वाजवा शिवतेजसाठी. छान. त्याच्यानंतर वेदांत, तुला ओळखायचं आहे 87 कुठं आहे बघ बरं. बरोबर ओळखलंय का बघा. 87 त्यानं ओळखलंय का पहा. नंदिनी बघ बरं त्यानं बरोबर केलंय का. 10 20 मोजून 87 बरोबर केलंय का बघ. बरोबर आहे ना. ठीक आहे. चला पुढं. नंदिनी, तुला 52 ओळखायचंय. कुठे ओळख बरं. बरोबर आहे का बघा. 10 20 30 40 50 आणि 2 52. सार्थक, तू 93 कुठे सांग बरं. तुला पटकन आलं, शेवटच्या ओळीतच आहे म्हणून आहे का नाही, लगेच आलं आहे का नाही. 93 त्यानं ओळखलंय ना. टाळ्या वाजवा जरा त्याच्यासाठी. त्याच्यानंतर तू ओळखायचं आहे 47 कुठे आहे ओळख बरं. बघा पिवळा टिपका हा 1 आहे. 10 20 30 40 आणि 7 47. बरोबर ओळखलं ना. मग टाळ्या वाजवायला कंजूसपणा करताय तुम्ही. चला आता शेवटची विद्यार्थिनी बघा. तू सांग मला 64 कुठे आहे. बरोबर ओळखलंय का बघा. कुठे ठेवलाय तू.
कुठं लावलंय? बोट ठेव. हा मोजा आता. आणि पुढं 60 आणि पुढं 60 आणि 4 64. ओळखलं नाही ते ना? टाळ्या वाजवा तिला. मुलांचे संख्याज्ञान वाढवण्यासाठी आणखी काही मनोरंजक खेळ मी राबवितो. त्यामध्ये टप्प्याने येणाऱ्या संख्या याच्यासाठी एक खेळ आहे. तो खेळ आपण पाहूया. तयार आहात का तुम्ही खेळायला? चला, तुमच्यासाठी टप्पा आहे आज 3चा. कितीचा टप्पा आहे? संध्या सुरू कर. आउट झाली आहे ती. चला, आउट झाला. चला चला, हाय का? टप्पा बदलला की आउट व्हायला लागले पटपट. आउट झाला. चला, गोल बारका करून घ्या, गोल छोटा करून घ्या. हा, कर सुरू. अभिनंदन. आउट आहे. चला ना. हा, 12 बोलला. 12. 3चा टप्पा चालू आहे. 3च्या टप्प्याने येणाऱ्या संख्यांसाठी जिलेबी शब्द वापरायचा आहे. आउट झालेली आहे. चला, पुढं 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 पटकन फास्ट खेळा. चला 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 चला. हा, चला, दीपू आउट झालेला आहे. पुढं अभिनंदन खेळ. हा, अरे 9 म्हणली ती. 9 म्हणली. आउट आहे. फास्ट फास्ट फास्ट. 7 म्हणली ना? पुढं आउट. अठरा म्हणला. सर का? हा, 18 म्हणला. 8 म्हणला का? बरोबर आहे ना? हा, चला चला. हा, आउट झाला. क्या फास्ट घ्या. आउट आहे. आउट आहे. 4 जणच फक्त राहिलेत आता. चला, फास्ट खेळा. फास्ट. फास्ट रे. आउट. 3 जण राहिलेत आता. फास्ट 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 फास्ट. फास्ट खेळत नाही तुम्ही. फास्ट खेळा. हा, 22 म्हणली ना? कोण म्हणलं 22? कोण चुकलं? कोण आउट झालं? वेदांत आउट झाला का? कोण जिंकलाय मग? संध्या. टाळ्या वाजवा एकदा सगळे तिच्यासाठी. खूप छान. आताच्या या खेळामध्ये संध्या विजयी झालेली आहे. तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याने येणाऱ्या संख्या ओळखण्यासाठी हा मजेशीर खेळ आमचे विद्यार्थी नेहमी खेळतात. आपल्या वर्गामध्ये जे काही अप्रगत विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. परंतु जे विद्यार्थ्यांचा स्तर उंचावलेला आहे किंवा जे खूप प्रगत आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी देखील आपण काही ना काहीतरी करणं गरजेचं असतं. मी आमच्या विद्यार्थ्यांकडून नेहमी एक ऍक्टिव्हिटी करून घेतो. ती आता आपल्या समोर मी सादर करतोय. पहा, एक अतिशय विद्यार्थ्यांच्या बुद्धीला ताण देणारी अशी एक ऍक्टिव्हिटी आहे, गणितासंबंधीची आहे. फळ्यावरती एक मी संख्या लिहितोय. फळ्यावर लिहिलंय. कोण वाचून दाखवेल हे? संध्या वाचून दाखव. 36 ही संख्या फळ्यावर लिहिलेली आहे. आता ही संख्या पाहून तुम्हाला काय काय वाटतं किंवा तुमच्या डोक्यात काय काय येतं हे तुम्ही मला 2 ते 3 मिनिटात पटकन सादर करून दाखवायचं आहे. 36 ही संख्या पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं? चला, तुमचा वेळ सुरू झाला. 3 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. या ओळीत कुणी कुणी काय केलंय? चला पुढे या पटकन. या ओळीत कुणी केलंय? चला या पटकन पुढे वही घेऊन तुमची. हा, सार्थक तू काय केलं सांग मला. 12 गुणिले 3 27 36 होते. 12 गुणिले 3 म्हणजे 12 त्रिक 36 होते. शाबास. गुणाकाराचं एक उदाहरण तयार केले यानं. तू काय केलं सांग मला. 36 चा पावभाग 9 आहे. 36 चा पावभाग अपूर्णांकात गेली बघा ही. 36 चा पावभाग काढलाय तिने. किती आहे पावभाग? किती आहे? 9 आहे 36 चा पावभाग. तू काय केलं सांग. 30 आणि 6 ची बेरीज केल्यावर 36 उत्तर येते. यानं काय केलंय बघा, बेरीज केली. 30 आणि 6 मिळून काय होतंय? 36 होतंय. शाबास बेटा. हा, तू काय केलं काजल. 36 चा पावभाग 27 आहे.
36चा पाऊण भाग परत ही अपूर्णांकाकडे गेली आहे. म्हणजे एका संख्येवरनं कोण बेरीज करतंय, कोण गुणाकार करतंय, कोण अपूर्णांक शोधतंय. पाऊण भाग काढलाय, शाबास. 27 आहे. तू काय केलंय सांग? 36 म्हणजे 3 डझन आहे. अरे वा, हिनं तर किती छान उत्तर काढलं बघा. 36 म्हणजे डझनाकडे गेले. 36 म्हणजेच किती वस्तू आहे त्या? 3 डझन. शाबास बेटा. हा, तू काय केलं सांग? 4च्या पाड्यात 9 नंबरला 36 आहे. हिनं 36 कुठल्या पाड्यात आहे शोधलंय. 4च्या पाड्यात 9 नंबरला 36 आहे. शाबास बाळा. चला पाठीमागच्या रांगेत कुणी कुणी काय केलं या पुढे पुढे या. चला पटकन या 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 पुढे या. सगळ्याच पुढे या. सगळेजण पुढे या. अरे हा, श्रुती तू काय केले सांग? 40 मधून 4 वजा केले की उत्तर 36 येते. वजाबाकी केली बघा तिनं. 40 मधनं 4 वजा केलं 36 आलं. शाबास बेटा. हा, तू काय केलं सोनन? 36 ची समसंख्या आहे. 36 ही समसंख्या आहे. त्यानं सम विषम संख्या आहे का शोधली आहे. 36 ही समसंख्या आहे. शाबास बाळा. बस. तू काय केलंय? 36 चे विभाजक थांब. 36 चे काय केले? तो विभाजक काढले. सांग बरं कोण कोणते आहेत? 1 2 3 4 6 9 12 18 36. 36 चे विभाजक काढलेत त्यानं. खूप छान बाळा, खूप छान. तू काय केलं सांग? 36 ही एक वर्ग संख्या आहे. 36 ही संख्या वर्ग संख्या आहे असं हिचं म्हणणं आहे. कोणाचा वर्ग आहे ती? 6चा. शाबास बेटा. 6चा वर्ग काय आहे? 36. तू काय केलंय? 18 दोन्ही 36 होते. म्हणजे 18च्या पाड्यात 36 आहे. 18 दोन्ही 36 होते. हा, तू काय केलंय बघू? 9चा आणि 4चा गुणाकार 36 येतो. म्हणजे 9च्या पाड्यात देखील आणि 4च्या पाड्यात देखील काय आहे? 36 आहे. शाबास. हा, 36 चा अर्धा भाग 18 आहे. हानं पण अपूर्णांक केला बघा. 36 चा अर्धा केलाय बघा. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी पाव भाग काढला, काही विद्यार्थ्यांनी पाऊण भाग काढला, काहींनी अर्धा भाग काढला. शाबास. बस खाली. एकच संख्या फळ्यावर लिहिलेली आहे 36. पण ह्या 36 संख्येला पाहून ह्या विद्यार्थ्यांनी जशी वेगवेगळी उत्तरं दिली, बुद्धीला ताण देऊन नवीन नवीन क्लुप्त्या तयार करून वेगवेगळी उदाहरणं तयार केली, यामुळे काय होतंय की विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्मितीचा आनंद त्यांना मिळतोय आणि स्वतः आपण काहीतरी त्या संख्येविषयी उदाहरण तयार केलंय. याच्यातून ते विद्यार्थी आणखी काहीतरी नवीन शिकत राहतात. असं 1 ते 100 मधले अंक फळ्यावर लिहिले की माझे विद्यार्थी वेगवेगळी उदाहरणं तयार करतात. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर येथील अधिव्याख्याता क्रांती कुलकर्णी मॅडम व शशिकांत शिंदे सर यांनी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत गणित विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जी संधी मला दिली त्याबद्दल मी या दोहोंचे तसेच डाएटचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.